नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर हा आहे आपला ऊसाचा प्लॉट. तर याच्यात थोडं तुटाळं झालेलं आहे, म्हणजे असं झालं आहे. आणि याच्यात एक मुख्य प्रॉब्लेम आलेला आहे. तर तो काय आलेला ते तुम्हाला दाखवतो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्यामध्ये असा प्रॉब्लेम येतो. आणि ती चूक आपण कशी सुधारावायची किंवा तो प्रॉब्लेम परत येऊ नये म्हणून काय करायचं. तर हे असं लहान याला काय होते, कोंब येते. आता इथं पाहू शकता आपण, ही कोंब आलेला आहे आणि हा कोंब पूर्ण म्हणजे जळून गेलेला आहे. तर आमच्याकडे याला गाभं पडलं म्हणतात. परत काय झाले, परत हे नवीन फुटवे आलेत, त्याला परत फुटवे आलेत आणि हे परत काय झाले, जळायला चालू जायचं. आता हे कशामुळे होतंय, तर काय झाले, ज्या आपण याला फक्त ड्रीपद्वारे पाणी देतोय. हे आपली ड्रीप आहे, 20 एमची ड्रीप टाकली आणि आपण काय केले, पाण्यात कांडी न दाबता कांडी पुरून परत ड्रीप चालू करून त्याला पाणी दिले. तर इथं करत असताना काय झालं, याच्या कांडीवर इथं पाहू शकता आपण, हे वापरून आलंय. तर असं करत असताना काय झालं, कांडीवर माती पडणे, कांडीवर कमीत कमी 1 इंच ते 2 इंच माती पडणं कंपल्सरी गरजेचं आहे. कारण जर तसं नाही पडलं तर काय होते, जोपर्यंत ही जी कांडी आहे, आता ही ऊसाची कांडी आहे, जोपर्यंत याच्यात म्हणजे खाजं आहे ते त्या ऊसाला देत असते. परंतु ज्या वेळेस ह्या कांडीची क्षमता होते संपते, तर त्यावेळेस काय होतं, ह्या मुळ्या ज्या आहेत, तर त्या जमिनीतले अन्नद्रव्य असेल, पाणी असेल किंवा इतर कुठले घटक आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, तर ते घेण्याचा प्रयत्न करत असतात. आता काय झालं, माती नसल्यामुळं इथं पाहू शकता आपण, कांडी ही जमिनीच्या वर आलेली आहे किंवा येथील माती परत खांगाळून गेलेली आहे. त्याच्यामुळे काय झाले, ह्या ज्या मुळ्या आहेत, या कांडीला सुटलेल्या मुळ्या आता कमकुवत इथं आहेत. इथं पहिलं उकरून पाहिलं तर ह्या कांडीच्या मुळ्या आहेत, परंतु आता ही कांडीचं काम संपलेलं आहे. आणि आता ह्याच्या ज्या मुळे आहेत, मेन ऊसाच्या ज्या मुळे आहेत, तर त्या जमिनीमध्ये जाणं गरजेचं आहे. परंतु इथं माती न लागल्यामुळं काय व्हायला लागले, तर हे जळायला चालू होते. ही काय होते, परत अशी ही जी कोंब आहेत ती जळते ती. आणि काय व्हायला लागले, ती बेट सुधरत नाही तिथं. त्याच्यामुळे इतर ऊसापेक्षा ती काय व्हायला लागले, लहान राहायला लागले आणि इथं तुटाळा झालेलं आपल्याला आढळून आलं. तर याच्यावर पर्याय काय, तर तुम्ही सुरुवातीला जर लहान स्टेजमध्ये असाल तर पूर्ण कांडी झाकून घ्या. उघडी राहिली असेल तर त्याच्यावर माती टाका. किंवा जर अशा स्टेजला ऊस आलेला असेल तर याला बाळ बांधणीची गरज असते. आणि बाळ बांधणी का करतात, तर हे तुम्हाला याच्या माध्यमातून पण मला सांगायचं आहे. तर बाळ बांधणी याच्यासाठी गरजेचं आहे, ज्यावेळेस जर याच्यावर माती पडली तर तिथून परत त्याच्या नवीन मुळ्या चालू होतात आणि जे ऊस आहे तर त्याच्या वाढीसाठी त्याची मदत होते. तर ही आहे आजची माहिती. तर आवडली असेल तर लाईक, फॉलो आणि शेअर करा आपल्या ऊस बागायतदाराला. धन्यवाद.